मुंबई सेंट्रलची चाळ म्हणजे जगण्याची धावपळ. येथील एका घरामध्ये राधा मंदावकर 50च्या आसपासची आपल्या लाडक्या मुलाची वाट बघत होती. तिचं सर्वस्व म्हणजे तिचा 25 वर्षांचा गुणी आणि हुशार मुलगा प्रसाद प्रकाश मंदावकर. प्रसाद हा सामना वृत्तपत्रात रिपोर्टर आणि फोटोग्राफर म्हणून कार्यरत होता. वृत्तपत्राच्या कामामुळे त्याला वेळेचं बंधन नव्हतं. कधी लवकर तर कधी रात्री उशिरा. कधी त्याचा फोन लागत नसे तर कधी थेट स्विच ऑफ. आईला याची सवय होती, पण आज काहीतरी वेगळं होतं. संध्याकाळचे 8:30 कधीच उलटून गेले होते. प्रसाद घरी आला नव्हता. कामात असेल, आज नक्कीच मोठी बातमी असेल. राधाने स्वतःला समजावले. रात्रीचे 10 वाजले. जेवण थंड होऊ लागले, पण प्रसादचा पत्ता नव्हता. पहिली धडकी भरवणारा क्षण तेव्हा आला जेव्हा राधाने फोन लावला आणि तो स्विच ऑफ आला. रात्रीचे 12 वाजले. मुंबईची रात्र आता अधिक शांत झाली होती, पण राधाच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. प्रसाद कधीच इतका उशीर करत नाही, आणि जर उशीर झालास तर तो नक्कीच मेसेज करून किंवा फोन करून सांगायचा की आई आज उशीर होईल, तू जेवण करून घे. पण आज ना मेसेज ना फोन, आणि फोनही स्विच ऑफ. राधाने शेजार पाजाऱ्यांना विचारले, मित्रांना फोन केले. एका मित्राने समीर नावाच्या मुलाने सांगितलं, हो तो मला रात्री 8च्या सुमारास भेटला होता. तो म्हणाला मी जरा काम संपवून येतो. नंतर कुठे गेला माहीत नाही. हा समीर कोण होता? तो फक्त साधा मित्र होता की त्याला आणखी काही माहीत होतं? हा विचार तेव्हा सस्पेन्सचा पहिला धागा होता जो आईच्या मनात निर्माण झाला. नातेवाईक म्हणाले, एक रात्र बघू, नाहीतर उद्या सकाळी पोलिसांकडे जाऊ. ती रात्र राधासाठी काळ रात्र ठरली. राधाने ताडदेव पोलीस स्टेशन गाठले आणि मुलाची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रसादचा फोटो, संपर्क क्रमांक आणि त्याची कामाची माहिती घेऊन तपास सुरू केला. इकडे पोलीस यंत्रणा प्रसादचा शोध घेत असतानाच त्याच दिवशी दुपारी घाटकोपरच्या तिलकनगर पोलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक फोन आला. पोलीस इन्स्पेक्टर भगत सोनवणे यांना सांगण्यात आले की साहेब, तिलक ब्रिज जवळच्या एका सुनसान जागेत एका युवकाचा मृतदेह आढळला आहे, लगेच या. इन्स्पेक्टर सोनवणे आणि क्राईम ब्रँचचे प्रमुख सदानंद दाते तातडीने घटनास्थळी पोहोचले. तो मृतदेह क्रूरपणे संपवलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा होत्या. मृतदेहाजवळ बघायची गर्दी जमली होती, पण कोणालाही त्या व्यक्तीची ओळख पटवता आली नाही. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली. खिशात कुठलेही ओळखपत्र, ID, आधार, पासपोर्ट नव्हते. मोबाईल फोनही गायब होता. हत्या करण्यामागचा उद्देश स्पष्ट होता, ओळख लपवणे. हा मृतदेह बोलत नाहीये, याची ओळख पटत नाहीये, पण हत्या करणाऱ्याने अत्यंत थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण का? हा व्यक्ती कोण होता आणि त्याला मारण्यामागे काय कारण असावे? सदानंद दाते यांच्या मनात हे प्रश्न घोळत होते. काही केल्या ओळख पटत नव्हती. या केसमध्ये पोलिसांना अज्ञात मृतदेह म्हणून तपास करावा लागणार होता. पोलिसांनी आता एक असामान्य पाऊल उचलले. मृतदेहाची ओळख पटवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यांनी मृतदेहाचा एक स्पष्ट फोटो काढला आणि सोशल मीडिया व विविध पोलीस स्टेशनच्या ग्रुप्समध्ये हा व्यक्ती कोण आहे अशी विनंती करत तो फोटो व्हायरल केला. याच व्हायरल फोटोमुळे हा गुंता सुटला. सामना वृत्तपत्राच्या एका रिपोर्टरने तो फोटो पाहिला. त्याने तो ओळखला. तो फोटो होता त्याचा सहकारी प्रसाद मंदावकर याचा. त्याने तत्काळ ताडदेव आणि तिलकनगर पोलिसांना संपर्क साधला. हा प्रसाद आहे, तो बेपत्ता असल्याची तक्रार ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. ही बातमी ऐकून पोलिसांना मोठा दिलासा मिळाला. आता अज्ञात मृतदेहाऐवजी ती प्रसाद मंदावकर हत्या केस बनली होती. पोलिसांनी तात्काळ राधिकाच्या घरी धाव घेतली. मृतदेहाचा फोटो पाहताच राधाचा आक्रोश सुरू झाला. तो तिच्या काळजाचा तुकडा, तिचा मुलगा प्रसाद होता. आईच्या दुःखाने संपूर्ण चाळ हादरली. प्रसादच्या चुलत भावाने मृतदेहाची अधिकृत ओळख पटवली. हत्या झाल्याचे आता निश्चित झाले होते. आता पोलिसांसमोर 3 मोठे प्रश्न उभे होते. पहिला म्हणजे प्रसादची हत्या कोणी केली? दुसरा, यामागचं कारण काय होते? आणि तिसरा, हत्यारांनी त्याचा मोबाईल आणि ओळखपत्रे का गायब केली? पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. प्रसादच्या आईने सांगितले की प्रसादचं कोणाशीही वैर नव्हतं. तो साधा सरळ होता. त्याने कोणाकडूनही कर्ज घेतले नव्हते. वृत्तपत्र कार्यालयात चौकशी केली, पण तिथेही काही ठोस माहिती मिळाली नाही. तपासात पोलिसांना अपयश येत होते, म्हणून त्यांनी तपासाचे सर्वात प्रभावी शस्त्र बाहेर काढले, कॉल डिटेल्स रेकॉर्ड. प्रसादच्या शेवटच्या काही दिवसांच्या कॉल डिटेल्स तपासल्या गेल्या. अनेक नंबर होते, पण एका नंबरवर पोलिसांचा संशय वाढला. हा नंबर होता त्याच्या मित्राचा, समीरचा. प्रसाद आणि समीर यांच्यात
बेपत्ता होण्याच्या काही मिनिटांपूर्वी रात्री 8 वाजता बोलणे झाले होते आणि त्याच्यानंतरही अनेक वेळा त्यांचे बोलणे झाले होते. पोलिसांनी तातडीने समीर रोहितकरला ताब्यात घेतले. हा तोच समीर होता ज्याने राधाला सांगितले होते की तो प्रसादला 8 वाजता भेटला होता. समीरला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्याची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. तो शांतपणे बोलत होता, पण त्याच्या डोळ्यात एक भीषण क्रौर्य लपलेलं होतं. प्रसाद कुठे गेला हे मला माहित नाही. पोलीस इन्स्पेक्टर दाते यांनी त्याला कोंडीत पकडले. कॉल डिटेल्स, मित्रांच्या चौकशीचे पुरावे आणि प्रसादच्या आयुष्यातील अलीकडील बदलावर प्रश्न विचारले आणि अखेर समीर तुटला. समीरने आपला गुन्हा कबूल केला. तो आणि त्याच्या 2 मित्रांनी मिळून प्रसादची हत्या केली होती. पण हादरवणारा क्षण अजून यायचा होता. मित्राने मित्राचा जीव का घेतला यामागे असलेले रहस्य ऐकून पोलीसही क्षणभर स्तब्ध झाले. समीर रोहितकर, 21 वर्षांचा, हा प्रसादचा शेजारी आणि बालमित्र होता. गरिबीमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. तो एका व्यापाराकडे पर्सनल ड्रायव्हर म्हणून काम करत होता. प्राची ही त्या दोघांच्या चाळीत राहणारी एक सुंदर आणि विवाहित स्त्री होती. पतीच्या अल्प पगारातून मदत व्हावी म्हणून तिने घरातच टिफिनचा हाऊस केटरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. प्राचीच्या सौंदर्यामुळे समीर तिच्याकडे आकर्षित झाला. त्याने टिफिनच्या बहाण्याने तिच्या घरी जाणे सुरू केले. लवकरच त्यांचे अनैतिक प्रेम संबंध सुरू झाले. तिच्या नवऱ्याला ही गोष्ट कळल्यावर त्याने तिला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर समीर आणि प्राची 8 वर्ष पती पत्नीसारखे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. समीर तिच्या सर्व गरजा पूर्ण करत होता. 2023 हे वर्ष समीर आणि प्राचीच्या नात्यासाठी काळ ठरले. 8 वर्षांच्या नात्यात प्राचीला कंटाळा आला होता. तिला काहीतरी नवीन एक्साइटमेंट हवे होते. त्याचवेळी देखणा, तरुण आणि उत्साही प्रसाद मंदावकर तिच्या आयुष्यात आला. प्रसादही प्राचीच्या सौंदर्यावर मोहित झाला. त्यानेही टिफिन लावण्याच्या बहाण्याने प्राचीशी जवळीक साधली. प्राची लगेच प्रसादकडे आकर्षित झाली, कारण तो तिची प्रशंसा करायचा आणि तिला नवीन आनंद देत होता. त्यांच्यात प्रेमाचे नाही तर शारीरिक संबंधांचे अनैतिक जाळे विणले गेले. समीरला लवकरच प्राची आणि प्रसादच्या संबंधांचा संशय आला. त्यावरून समीर आणि प्राचीत जोरदार भांडण झाले. समीरने थेट प्रसादला जाब विचारला. सर्वात मोठा विश्वासघात तेव्हा झाला जेव्हा प्रसादने केवळ नकारच दिला नाही, तर उलट समीरला चिडवण्यासाठी त्याने प्राचीसोबतचे काही प्रायव्हेट फोटो समीरला दाखवले. हे फोटो पाहून समीर वेडापिसा झाला. त्याच्या 8 वर्षाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा चुराडा झाला होता. रागाच्या भरात त्याने प्रसादला तुला आता बघतोच असे धमकावले. रागाच्या भरात समीरने त्याच्या 2 जुन्या मित्रांना रोहित बंगर आणि जॉर्ज फर्नांडिस या दोघांना बोलावले. समीरच्या बॉसची गाडी त्या दिवशी समीरकडे असल्याने हीच योग्य वेळ असल्याचे तिघांनी ठरवले. समीरने प्रसादला फोन केला आणि सांगितले की आपल्यात झालेले वाद विसरून जाऊ, आपण नवीन सुरुवात करू. तू माझ्या मित्राच्या ज्यूस सेंटरवर ये. ते ज्यूस सेंटर समीरच्याच मित्राचं रोहित बंगर याचं होतं. प्रसाद बेशुद्ध झाल्यावर तिघांनी त्याला गाडीत टाकले आणि चेंबूर, घाटकोपर, तिलक नगर मार्गे एका सुनसान ठिकाणी नेले. तिथे क्रूरपणे त्याला संपवले. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी प्रसादच्या खिशातले सर्व ओळखपत्रे आणि मोबाईल फोन काढून नष्ट केले, जेणेकरून त्यांची ओळख कधीच पटू नये आणि पोलीस देखील अज्ञात मृतदेह म्हणून केस बंद करतील. दुसऱ्या दिवशी तिलक ब्रिजजवळ मृतदेह मिळाल्यावर त्यांची ओळख नष्ट करण्याची योजना यशस्वी होईल असे समीरला वाटले, पण पोलिसांच्या सोशल मीडियाच्या युक्तीमुळे तो स्वतःच्या जाळ्यात अडकला. गुन्हा उघडकीस आला होता. समीर रोहितकर आणि त्याचे दोन्ही साथीदार रोहित आणि जॉर्ज यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा शेवट गुन्हेगार पकडल्याने होत नाही, तर त्यामागील नैतिक धड्यांमुळे होतो. प्रश्न केवळ एका खुनाचा नव्हता. प्रश्न होता विश्वास, नाती आणि अनैतिकतेमुळे होणाऱ्या विनाशाचा.